श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा चरित्र कथा। भ्रष्ट आणि मगरूर फॉरेस्ट गार्डने मामांच्या प्रसादाचा अव्हेर केल्याने त्यास शिक्षा घडली। एकदा निंगापूरच्या रानात बाळूमामांचा तळ होता। सकाळची वेळ होती आणि मामा त्यांच्या तंबूत बसलेले होते। यावेळी फॉरेस्ट खात्याचा एक गार्ड त्यांच्यापाशी आला आणि तो मामांना म्हणाला, सरकारी माळ रानावर परवानगीशिवाय बकरी तुम्ही कशी चालवता? तेव्हा मामा त्याला म्हणाले, आम्ही धनगर आहोत, आमचा व्यवसाय बकरी पाळण्याचाच आहे, त्यामुळे रानमाळ आम्हाला सतत फिरावी लागते। आम्ही सरकारची झाडे तोडत नाही, त्यांचे नुकसान करीत नाही, पण मुक्या प्राण्यांना पोटाला खाण्यासाठी बकरी माळ रानावर चालवतो। यावर तो फॉरेस्ट गार्ड म्हणाला, ही सरकारी जमीन आहे, पण तुम्ही या जमिनीवर बकरी चारवल्यामुळे तुम्हाला वरच्या अधिकाऱ्यांसाठी काही रक्कम द्यावी लागेल। तेव्हा मामाने तात्काळ 25 रुपये त्याच्या हातावर ठेवले। ते कमी वाटल्याने त्याने पैसे मामासमोर फेकून दिले। एवढ्याने कसे भागेल असे त्याचे तुणतुणे चालू झाले। मग मामाने 50 रुपये त्याच्या समोर ठेवले, तरीही त्याचे समाधान झाले नाही। असे आणखी 2 वेळा मामाने 25 रुपये वाढवून दिले, तरीही त्याचे समाधान झाले नाही। तो मामांना अट्टाहासाने 150 रुपये मागू लागला। अखेर मामाने 150 रुपये त्याच्या हातावर ठेवले। तेव्हा तो गार्ड शांत झाला। वास्तविक तो गार्डच भ्रष्ट होता आणि त्याचे वरिष्ठांच्या नावे स्वतःसाठीच पैसे घेतलेले होते। हे सर्वज्ञ असणारे मामा जाणत होते, परंतु त्यांनी त्या गार्डला अद्दल घडवण्यासाठीच पैसे दिलेले होते। हे सर्व होईपर्यंत तळावरील सकाळच्या जेवणाची वेळ झाली होती। सर्वांसाठी पाने वाढण्यात आली। त्या गार्डसाठी मामाने स्वतःजवळ पान वाढण्यास सांगितले। सर्वांचे जेवण सुरू झाले। जेवताना मामाने आपल्या ताटातील चतकोर भाकरी गार्डच्या ताटात वाढण्यासाठी उचलली। त्या क्षणी तो गार्ड तडकन म्हणाला, मी कोणाचीही उष्टे खात नाही। त्याने मामांनी देऊ केलेली भाकरी नाकारली। देवाने ईश्वरी प्रसाद गार्डला देऊ केला होता, पण त्याच्या तो नशिबातच नव्हता। त्याला मामा तरी काय करणार? यावेळी मामा त्याला म्हणाले, अरे तुझं म्हणणं खरं आहे, आम्ही धनगर आहोत आणि तू सरकारी माणूस, तुला उष्ट चालणार नाही। एवढ्यात मामांच्या जवळ बसलेल्या एका भाविकाने त्याच्या हातातील भाकरी मागून घेतली आणि ती आवडीने खाल्ली। जेवण झाल्यानंतर तो फॉरेस्ट गार्ड अभिमानाने 150 रुपये घेऊन मुधोळकडे निघाला। वाटेत चिंचखडी गावाजवळ आल्यानंतर त्याला त्याचा भाऊ भेटला। तो त्याच्या शोधातच होता। एक विशेष टपाल गार्डच्या नावाने आले होते, ते देण्यासाठी गार्डचा भाऊ त्याला शोधत होता। ते टपाल त्याने गार्डला दिले। ते उघडून पाहिल्यानंतर गार्डच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याला भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून निलंबित करण्यात आलेले होते आणि त्याचाच तो आदेश होता। ते टपाल वाचल्यानंतर फॉरेस्ट गार्ड खूपच हादरला होता। यामुळे त्याला दरदरून घाम फुटला होता। आपण अरेरावी करून मामाकडून पैसे उकळले, यामुळे असे घडले असेल असे त्याला वाटले। यावेळी मामा म्हणजे कोणी साधेसुधे व्यक्ती नाहीत याची जाणीव त्याला झाली होती। यामुळे तो तसाच मागे फिरला आणि मामाजवळ येऊन त्याने साष्टांग दंडवत घातला। तो मामांना गयावया करू लागला, मला माफ करा देवा, मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्हीच माझे मायबाप आहात, मला वाचवा, माझी नोकरी गेली तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल, माझी नोकरी शाबूत राहील, असा मला आशीर्वाद द्या। फॉरेस्ट गार्डने काकुळतीने विनवणी केल्यानंतरही मामा गप्पच होते, कारण गार्डची सर्व पूर्वकर्म ते जाणत होते। यावेळी संतप्त स्वरात मामा त्याला म्हणाले, तुझे मायबाप त्या चतकोर भाकरीसोबत कायमचे दूर गेले आहेत, आता इथून तू चालता हो। अशा रीतीने त्या भ्रष्ट आणि मगरूर फॉरेस्ट गार्डला त्याच्या भ्रष्टाचारामुळे आणि मामांच्या प्रसादाचा अव्हेर केल्याने शिक्षा घडली। अशी आहे बाळूमामांची दैवी लीला। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं।